आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। शरद पवारांनी कुठल्या पक्षात जायचं, एनडीएमध्ये सहभागी व्हायचं की विलीनीकरण करायचं हे पवार ठरवतील, अशी प्रतिक्रिया उदय सामंतांनी दिली आहे। आमदार आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय। प्रशासन चालवता येत नाही, केवळ मंदिरं लुटता येतात, असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलंय। आमदार आदित्य ठाकरेंनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय। आमदार आदित्य ठाकरेंचा इन्फ्रामॅन म्हणून घेण्याची शिंदे फडणवीसांमध्ये चढाओढ सुरू असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले। मुंबईतील झाडं पडल्याच्या घटनांच्या आयुक्तांकडून दखल घेण्यात आली आहे। दोषींवर कारवाई करणार, अशी माहिती मनपा आयुक्त अश्विनी भिडेंनी दिली आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत काँग्रेस आक्रमक झाली आहे। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह या पुलाची पाहणी केली। कुणाच्या मृत्यूवर हसत नव्हतो, जयंत पाटलांशी चर्चा करत होतो, असं स्पष्टीकरण मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी दिलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा घरकुल घोटाळा झालाय, असा आरोप आमदार अंबादास दानवे यांनी केलाय। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींबाबत मिश्किल कविता केली है। गांव गांव में बोल रही दादी, 2029 में पंतप्रधान बनेंगे नरेंद्र मोदी। गांव गांव की पूछ रही है हमें दादी, राहुल गांधी कब करेंगे शादी, अशी कविता रामदास आठवले यांनी केली। आता पावसासंदर्भातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। भिवंडीतील फेणेगाव इथे चाळीवर झाड कोसळले, यामध्ये 3 जण जखमी झाले। यामध्ये शाळेच्या संरक्षण भिंतीचंही नुकसान झाले। सुरगाणा आणि कळवण तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाले तुडुंब झाले। चणकापूर कळवण धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्यानं प्रशासन सतर्क झालंय। 1200 नागरिकांचं सुरक्षित जागी स्थलांतर करण्यात आले। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। नार नदीला पूर आलाय, फरशी पुलावरून पाणी वाहू लागले। त्र्यंबकेश्वर नाशिक रस्त्यावर पाणी साचले। सततच्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्यानं त्यातून वाहनं चालवताना कसरत करावी लागते। बारामतीत दौंड बंधाऱ्यातून उजनी धरणात मोठी आवक सुरू आहे। पश्चिम घाट माथ्यावर पाऊस झाल्यानं भीमा नदीतील पाणी पातळी वाढली आहे। निफाडच्या लासलगावसह परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनासह शेतीला मोठा फटका दिलासा मिळालाय। या दमदार पावसामुळे लासलगावमधील कोटमगाव येथील मानव निर्मित तलाव 100% भरलाय। कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। मुसळधार पावसामुळे जागोजागी पाणी साचले। भिवंडीत जैन मंदिरासमोर झाड पडल्यानं 2 दुचाकींचं नुकसान झालंय। सुदैवानं झाडाखाली कोणतीही व्यक्ती नसल्यानं मोठा अनर्थ टळला। भिवंडीतील 3 बत्ती परिसर पुन्हा जलमय झालाय। रस्त्याला पुन्हा नदीचं स्वरूप आलंय। अनेक दुकानात पाणी शिरल्यानं दुकानदारांनी दुकानं बंद ठेवली आहेत। पालघर जिल्ह्यातील धामणी धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे। जिल्ह्यातील नद्या नाल्यांना पूर आलाय। सूर्या नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। कोल्हापूर गगनबावडा मार्गावर एक मोठं झाड मुळासकट उखडून रस्त्यावर कोसळलं। यावेळी समोरून येणाऱ्या एसटी बसच्या चालकानं प्रसंगावधान राखत बस वेळीच थांबवल्यानं मोठी दुर्घटना टळली। जळगाव शहरात झालेल्या दमदार पावसामुळे गोलाणी बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले। पाणी साचल्यानं नागरिकांची चांगली तारांबळ उडाली। कोल्हापुरातील मुसळधार पावसाचा लालपरीला फटका बसलाय। 3 दिवसात 20 लाखांचं नुकसान झालंय, अशी अधिकृत माहिती विभाग प्रमुख वृषाली भोसले यांनी दिली। लोणावळ्यातील मुसळधार पावसामुळे पूरस्थिती अधिक गंभीर झाली आहे। हुडको कॉलनी पूर्णपणे पाण्याखाली गेली असून सुमारे 250 घरांमध्ये पाणी शिरलंय। पावसामुळे कसारा घाटात महामार्गावर दरड कोसळली। शहापूर आपत्ती व्यवस्थापन टीमनं तातडीनं मदत कार्य सुरू करत 1 तासात रस्ता सुरळीत केला।
वसईतील अनेक भागांना पावसाचा फटका बसलाय। वसई पूर्वेतील राजनगर परिसरात अद्यापही पाणी साचू नये। जवळपास 2000 नागरिक इमारतीमध्ये अडकून बसल्याची माहिती आहे। इंद्रायणी नदीवरील 4ही पूल पाण्याखाली गेलेत। वारकऱ्यांनी आळंदीत गर्दी करू नये असं आवाहन वारकऱ्यांना प्रशासनानं केलं आहे। त्र्यंबकेश्वर पालघरला जोडणारा रस्ता पाण्यात वाहून गेलाय। प्रशासनाकडून नागरिकांना या भागात न जाण्याचं आवाहन करण्यात आलंय। नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे। नांदूर मध्यमेश्वर जायकवाडीकडे 3228 क्युसेकनं विसर्ग करण्यात आलाय। सप्तशृंगी गड परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे। सप्तशृंगी मंदिर आणि घाट भाविकांसाठी 3 दिवस बंद करण्यात आलाय। दरड कोसळण्याच्या भीतीमुळे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय।